2019ला पहिल्यांदा असा विचार आला होता की यार फ्रंट कॅमेरा चालू करून आपण एखादा व्हिडिओ बनवूयात किंवा आपलं फेस असावं असा एखादा व्हिडिओ बनवूयात. तसे माझे चॅनल 2015पासून आहेत. मी 2015पासून वेगवेगळ्या अशा फील्डमधले व्हिडिओ क्रिएट करत होतो. बट माझा त्याच्यावर कधीच फेस आलेला नाही. तर फक्त व्हॉईस असायचा किंवा असंच काहीतरी गोष्टी असायच्या. ओके, ए आय टाईपमध्ये. तर माझा फेस कधीच नव्हता. बट 2019ला मी हा विचार केला होता की आपण फेस रिव्हील करत एखादा व्हिडिओ क्रिएट करूयात, जसं मी आत्ता करत आहे. त्याला जवळपास 7 वर्ष होत आली आहेत. तर या 7 वर्षामध्ये पहिले 3 वर्ष किंवा अशा कोरोनातला काळ वगळता मला जास्त टाईम असा असा विचार करण्यात गेला की यार आता करूयात, मग करूयात. ओके. तर त्याला कमीत कमी आता 7, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर मी माझ्या लाईफच्या सगळ्यात बिझिएस्ट फेजमध्ये आहे. मी भरपूर ठिकाणी काम देखील केलेलं आहे. आता माझं जवळपास एक्सपिरियन्स 3 वर्षाचा आहे. तर या अगोदर मी ज्या कंपनीत होतो त्या कंपनीमध्ये कन्सिडरेबली सध्याच्या कंपनीपेक्षा जास्त वेळ असायचा माझ्याकडे खुला. बट त्या कंपनीमध्ये मी नाही केलं. बट माझ्या लाईफच्या सगळ्यात बिझिएस्ट कंपनीमध्ये म्हणजे मला कन्सिडरेबली 10 ते 12 घंटे कंटिन्युअसली काम करावं लागतं आणि त्यानंतर वापस आल्यानंतर जिम आणि भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला रोजच्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. ते करून देखील मला इतका टाईम भेटतो की मी हे व्हिडिओ क्रिएट करू शकतो आहे आणि मी लाईव्ह स्ट्रीम देखील करतो. बट जे मी आत्ता करतो आहे त्याला जेवढा मला वेळ भेटतो आहे, जेवढा कमी वेळ भेटतो आहे, त्याच्यापेक्षा जास्त मला वेळ भेटला असता जेव्हा मी विचार केला होता हा की मी फ्रंट कॅमेरा चालू करून आपण व्हिडिओ बनवूयात, जेव्हा मी 2019ला विचार केला होता तेव्हा. तर सांगायचं हेच की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतंय, तुमचं ज्यावेळेस मन म्हणते की आपण ही गोष्ट करूयात, ती गोष्ट त्या दिवशी करायला चालू करा. कारण इव्हेंच्युअली 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी किंवा कितीही वर्षानंतर तुम्ही ती गोष्ट करणार आहात. कारण तुम्ही त्याच्याशी बॉन्ड झालेले आहात. तुम्हाला ती करायचीच आहे. तर यू हॅव टू मेक इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. कारण जर तुम्ही तो काळ प्रोलॉंग केला तर प्रोलॉंग झालेल्या काळाला जगण्यासाठी म्हणजे समजा की आता हे जे यूट्यूब करिअर आहे तुमचं, ते तुम्ही 5 वर्ष जगू शकाल नेक्स्ट त्याच्यानंतरचे. तर ते प्रोलॉंग होऊन जाईल. म्हणजे आणखी 10 वर्षानंतर तुम्ही विचार केला की आपण हे करूयात, त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्ष तुम्हाला फक्त जगता येईल. म्हणजे तुम्ही जे आज करू शकत होता ते तुम्ही पुढे 10 वर्षानंतर करणार आहात. तर यू हॅव टू मेक अर्ली ॲज क्विक ॲज पॉसिबल, एवढं सांगायचं होतं माझ्या उदाहरणावरून. धन्यवाद.